स्पोर्ट्स या खेळपट्टीवर षटकार गोलंदाज यश मिळवताना पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अतिशय धडाक्यात या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. अमोलदादा पवार यांच्या शुभ हस्ते आज संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा खार जिमखान्याच्या या एएस ग्रुप आणि त्याचबरोबरीने अमोलदादा पवार यांच्या माध्यमातून असणारी नामदार ट्रॉफी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नामदार ट्रॉफी आणि नामदार ट्रॉफीच्या पहिल्या मॅचचा टॉस या ठिकाणी अमोलदादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. मुजम्मिल एका बाजूला कांधारी किंगचे कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला ताई पॅकरसाठी प्रज्योत आंबिरे आहेत आणि आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. 6 ओव्हरची मॅच. वेदांत पवार युवा नेते वेदांत पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे टॉस. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? कसं वाटतंय? चारी साईडला बाउंड्री, मुंबईतील मॅच आहे, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? हम लोग 60-70 रन पे रोकने की कोशिश करेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असेल. ताई पॅकर्स मुंबईत खेळतायत. खार जिमखान्यामध्ये खेळायचा एक वेगळा आनंद. माझ्यामध्ये पालघर मुंबईच्या मॅच मध्ये तुम्ही इकडे खेळला होता सेंट्रल विकेटवर. आज एवढ्या सुंदर मैदानात खेळायला मिळतंय, काय म्हणाल? आणि कशी आहे आज ताई पॅकर? नक्कीच काळजी खेळलो आम्ही तेच आहेत आणि एकच मॅच खेळलो इकडे मुंबई आणि पालघर. त्याच्यानंतर डायरेक्ट ओपन टुर्नामेंट खेळतो तर जरा बेस द्यायचा प्रयत्न करेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. मी या स्पर्धेच्या सुरुवातीलाच या स्पर्धेचे आयोजक अमोलदादा पवार यांना विनंती असेल सर्व खेळाडूंना नामदार ट्रॉफीच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात. अगोदरच उशीर झालेला आहे त्यामुळे वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना, येणाऱ्या सर्व संघांना मनपूर्वक शुभेच्छा. चांगलं खेळा, चांगलं क्रिकेट दाखवा आणि जिंकून जा. धन्यवाद. आणि अमोलदादांनी सांगितलं दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. आज व्यावसायिक गट आणि उद्या पांढरी पश्चिम गट हे 2 गटामध्ये स्पर्धा पार पडले जाणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आपण आनंद घ्या. नामदार ट्रॉफीचा काही क्षणातच पहिला सामना. धन्यवाद.